आदिवासी भागात पहिल्यांदा संघानं आळवला हिंदू राष्ट्राचा राग। नंदुरबारमध्ये झालेल्या हिंदू सातपुडा मेळाव्यात संघाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या बैठकीत महाधिवक्ते श्रीहरी अणेंची हजेरी। शिवसेनेनं घेतला आक्षेप। दारूबंदी असल्यानं चंद्रपुरात दारू विक्रेत्यांची नवी शक्कल। भाजीच्या टोपलीतून विकली जातीय दारू। पोलिसांनी धाड टाकून 1 लाखांची दारू केली जप्त। औरंगाबादच्या खुलताबादमध्ये शाळेत मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू। सीसीटीव्हीतून प्रकार आला समोर। बुलढाण्यात एका व्यापाऱ्याकडे सापडल्या 2 लाख रुपयांच्या नकली नोटा। व्यापाऱ्याला पोलिसांनी केली अटक। आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकचं दैवत श्री सिद्धेश्वराच्या यात्रेला सोलापुरात झाली सुरुवात। आज रंगला अक्षता सोहळा। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नंदुरबारमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदू सातपुडा मेळावा आयोजित केला होता। सुरुवातीला खरं तर विरोध करणाऱ्या अनेक आदिवासी संघटनांनी या मेळाव्याला हजेरी लावली आणि संघानं पहिल्यांदाच आदिवासी भागामध्ये हिंदू राष्ट्राचा राग आळवला। भव्य व्यासपीठ, लक्ष वेधून घेणारी राम मंदिराची प्रतिकृती आणि रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा केलेले आदिवासी बहुल भागात पहिल्यांदा होणाऱ्या संघाच्या मेळाव्यातलं हे चित्र। हिंदू कोडबिल मानत नाही असं म्हणत या मेळाव्याला काही आदिवासी संघटनांनी जोरदार विरोधही केला होता। पण तरीही नंदुरबारमध्ये हा हिंदू मेळावा झाला आणि सरसंघ चालकांनी या मेळाव्यात भर दिला ते आदिवासींच्या धर्मांतरावर। भारत देशातल्या सर्व चांगल्या गोष्टीचा उगम कुठे आहे तो मी ज्यांना समोर पाहतो आहे त्यांच्यामध्ये आहे। आमच्या संस्कृतीचं मूळ हे दरीखोरी, जंगल आणि शेती याच्यामध्ये आहे। 100% आदिवासी भागात पहिल्यांदा घेतलेल्या या मेळाव्यात मुख्यतः दिसून आली ती संघाची हिंदू राष्ट्राबाबतची आग्रही भूमिका। संमेलन सदा करता भरलं काय भारतात हिंदूंचं? वेगळं संमेलन घ्यायचं कशाला? हे सांगायला की अरे बाबा हिंदू आहोत आपण, हिंदूंसारखे भागा एकमेकांशी। आमची जोडणारी संस्कृती आहे म्हणून आम्ही हिंदू आहोत। आम्ही जोडणारे लोक आहोत, फूट पाडणारे लोक नाही। आम्हाला असं राहायचं आहे, आपलं एक कुटुंब आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आदिवासी संघटनाचा विरोध त्यांचे देवदेवता किंवा त्यांचे कुलदेवता या पोस्टरवर वापरले म्हणून होता, पण या मेळाव्याला सुद्धा त्यांचा खरोखर विरोध होता का? जर होता तर या ठिकाणी अटकाव का करण्यात नाही आला? आणि हा अटकाव जर का करण्याचा प्रयत्न केला तरी एवढे आदिवासी एवढ्या मोठ्या संख्येने या मेळाव्याला का एकत्रित झाले आणि कसे झाले, हाही प्रश्न नक्कीच चर्चेत या ठिकाणी आज होत होता। एकंदरीत हिंदू आणि हिंदुइझम हा आपला स्पष्ट अजेंडा RSSनं पहिल्यांदा सातपुड्याच्या कुशीत सुद्धा व्यक्त केला आहे। हा मेळावा म्हणजे संघाचं शक्ती प्रदर्शन होतं हे तर स्पष्टच होतं। या मेळाव्याला आदिवासींनी प्रचंड प्रतिसाद दिला। त्यांची संख्या लक्षणीय तर होतीच, पण महत्त्वाचं होतं ते त्यांच्या पुढे सरसंघ चालकांनी आळवलेला हिंदू राष्ट्राचा राग आणि धर्मांतर झालेल्यांच्या घर वापसीची भूमिका। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, नंदुरबार। खरं तर या मेळाव्याला काही आदिवासी संघटनांनी विरोध केलेला होता, पण प्रत्यक्षात मात्र मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। आपण पाहूयात। प्रश्न असा आहे की हे जे आपण म्हणतात वादाच्या किनाऱ्याला ज्या गोष्टी लागल्या आहेत, आपण त्याचा उल्लेख केला, प्रामुख्याने हे राजकीय आहे। कारण की जी माणसं या ठिकाणी मोर्चा पण काढला, जे वक्तव्य करतायत, त्यांचे जर आज आपण जातीचे दाखले बघितले, त्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचे दाखले जर बघितले तर त्याच्यामध्ये हिंदू भील, हिंदू पावरा, हिंदू कोकणी असंच आहे। आणि त्यामुळे कसं आहे, राजकीय दृष्ट्या आपण कसं काय आपल्याला त्याचा फायदा घेता येईल, लोकांमध्ये शंका कशा निर्माण करायच्या, संशय कसा निर्माण करायच्या, त्या अनुषंगाने हे सर्व चाललेले आहे। वास्तविक सर्व हिंदूच आहेत। नाही, याच्यामध्ये एकंदर हा एक हिंदू धर्माचा हिंदू मेळावा होत आहे आणि साहजिक आहे हिंदू बांधवांमध्ये त्याबद्दल उत्साह आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे काही नारे किंवा जे काही भगवे ध्वज आपल्याला गावात किंवा जिल्ह्याभरात दिसत आहेत, हे एक हिंदू बांधवांमधला उत्साह आहे तो आपल्याला दिसतोय।
आता बातमी आहे परभणीमधून. गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध आणि बेसुमार वाळू उपसा आणि त्याचे परिणाम याची बातमी IBN लोकमतनं दाखवलेली होती. त्यानंतर सोनपेठ तालुक्यातल्या कान्हे गावमधल्या गावकऱ्यांनी त्या विरोधात आंदोलन केलं होतं. आता याच आंदोलनकर्त्यांच्या विरोधामध्ये तहसीलदारांनी हेच वाळू माफिया असल्याचं सांगत पोलिसांमध्ये तक्रार नोंदवलेली आहे. या 6 गावकऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तर इथल्या तहसीलदारांनी राजकीय आणि वाळू माफियांकडून आलेल्या दबावामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत आहे. पण यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी देणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर सोनपेठ पोलीस याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. तहसीलला अर्ज केल्याच्यानंतर गावातील आमच्या एक 10 ते 15 रेतीला वाहनं चालत होते. तर सगळ्या गावकऱ्यांना याचा त्रास होता. पूर्ण गावकऱ्यांचा एक अर्ज धुळी बदल गेलेला होता. तरी पण प्रशासनानं ह्याच्यावर दखल दिली नाही. त्यानंतर काही दिवसानंतर उपोषणाचा ह्यानं निर्णय घेतला. त्यामध्ये आम्ही सहभाग, आमच्या भावाला आम्ही साथ दिली. आम्ही उपोषणाला बसल्याच्यानंतर त्यानं आमचे काही साथ दिल्यानंतर आमचे त्यानं काही कुठल्या पद्धतीनं नाव घालायचं त्या पद्धतीनं त्यानं आमचे ट्रॅक्टर आहेत असं चालतात म्हणून नाव घातले आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आणि याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आहेत परभणीहून पंकज क्षीरसागर. पंकज, काय सांगशील? खरं तर गावकऱ्यांवरच आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि असं कुठेतरी बोलण्यात येतंय की वाळू माफिया आणि राजकीय जो दबाव आहे तो कुठेतरी तहसीलदारांवर असल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे वाळू माफिया आणि राजकीय जे लोक आहेत त्यांचं संगनमत आहे का, हे काही समोर येत आहे का? काय माहिती सांगशील? सुप्रिया, खरं तर हे राजकीय दबावातूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारण ज्यावेळेला IBN लोकमतने ही बातमी दाखवली, गोदावरीचं वास्तव दाखवलं, यानंतर अनेक गावांमधून या सर्व बातमीला पाठपुरावा म्हणून आंदोलन करण्यात आले आणि यामध्ये या कानेगावच्या वासियांचा मोठा हिरिरीने सहभाग होता आणि यामुळं प्रशासनाला कारवाई करावी लागली आणि वाळू माफियांवर गुन्हे दाखल करावे लागले. आता या वाळू माफियांमध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचे लागेबांधे असलेले कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि यामुळेच या आंदोलनकर्त्यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी हेच आंदोलनकर्ते त्या गावातील लोक अवैध वाळू चोर आहेत असं तहसीलदारांनी पोलिसांना पत्र दिलं आणि पोलीस जे नेहमी गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशी करतात, अगोदर सर्व आलेल्या तक्रारदाराला वेटीस धरतात आणि त्यानंतर गुन्हा दाखल करतात. पण या प्रकरणामध्ये तहसीलदारांनी पत्र दिल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर वाळू चोरीचे गुन्हे या सर्व पोलिसांनी दाखल केले आणि याबाबत बोलायला सुद्धा तयार नाहीत. यामुळे चोर सोडून कुठेतरी संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार हा तहसील आणि पोलिसांच्या संगनमताने केला जातोय आणि ते पण राजकीय दबावाला बळी पडून. आज या सर्व गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना सर्व सांगून त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु महत्वाचं म्हणजे ज्या अवैध वाळू उपशामुळे या गोदाकाठ जो आहे तो पूर्ण ओसाड झालेला आहे आणि त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर हे कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचं आणि वाळू उपशावर विरोधात जे लोकांचं संताप आहे तो व्यक्त होत आहे तर तो दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडूनच चालवला आहे. नक्कीच धन्यवाद पंकज दिलेल्या सर्व माहितीबद्दल. खरं तर या वाळू माफियांवर योग्य ती कारवाई व्हावी असाच कुठेतरी सूर या गावकऱ्यांचा आहे. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. आदिवासी बहुल डहाणूतल्या आंबेसरी गावातल्या वंदना संपत वाघात ही विद्यार्थिनी सुवर्ण कन्या ठरली आहे. वंदनानं झारखंडमधल्या रांचीमध्ये झालेल्या एकलव्य राष्ट्रीय खेलकूद स्पर्धेमध्ये 100 मीटर प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. आंबेसरी हे 100% आदिवासी लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वंदना 8व्या इयत्तेत शिकते. घरची परिस्थिती तशी बेताचीच, पण तरीही तिनं एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागे धावून तिनं ते पूर्णही केलंय. वंदनानं 100 मीटर अंतर अवघ्या 14.25 सेकंदांमध्ये पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावलाय आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. यापुढे देशासाठीच खेळण्याचं वंदनाचं स्वप्न आहे. तर प्रबळ इच्छाशक्ती आणि चांगलं प्रशिक्षण यामुळे वंदनाला हे यश मिळालंय. असंच प्रशिक्षण यापुढेही जर तिला मिळालं तर नक्कीच ग्रामीण भागातूनही PT उषा तयार होतील असा विश्वास तिच्या शिक्षकांना आहे. याबद्दलच तिच्या शिक्षकांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. माझ्यासोबत स्वतः वंदनाचे शिक्षक आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं? सर, तुम्हाला काय वाटतं की आदिवासी दुर्गम भागातील जी वंदना आहे तिला हा सुवर्णपदक मिळाले आणि तुम्ही काय? सर, एक वंदना जी आहे ते पूर्ण दुर्गम असा आदिवासी भागातील आहे, पालघर जिल्ह्यातील, आणि ते या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकते, आंबेसरी पाटीलपाडा या ठिकाणी. आणि रांची झारखंड या ठिकाणी जे नॅशनल स्तरावर जे एकलव्य खेलकूद प्रकल्प जे वनवासी कल्याण आश्रम आयोजित करतं, तर या राष्ट्रीय स्तरावरती तिने 100 मीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
14.25 सेकंदामध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे असं. आणि त्याच्यामुळे या आदिवासी भागामध्ये एक प्रकारचे एक उदाहरण तयार झालं आहे. आम्ही त्याला लांब लांबची उदाहरणं सांगायचो, परंतु आज या ठिकाणी मला एक उदाहरण उभं करायचं ते मी उभं करू शकलो, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि तिला बघून आता या ठिकाणचे जे आदिवासी मुलं आहेत ह्या मुलांना सुद्धा पुढे जाण्याची एक प्रेरणा मिळणार आहे असं. आता तिचे बरीच स्वप्न आहेत. सर्वप्रथम तिने साधारणतः 2-3 वर्षापासून ती शाळेला रिप्रेझेंटेटिव्ह करत होती, परंतु आता तिचं स्वप्न असं आहे की मला पुढे जाऊन देशासाठी खेळायला मिळेल का, तर निश्चितच तिने देशासाठी खेळावं हे माझं हे स्वप्न आहे आणि तिचं सुद्धा स्वप्न आहे. आपण ह्या ठिकाणी बघितलं की खरोखर वंदना जे आहे की देशासाठी काहीतरी करायचं असं सगळ्यात मोठं स्वप्न वंदनाच्या डोळ्यासमोर आहे. कॅमेरामन उमेश साळुंकेसह विजय राऊत, IBN लोकमत, पालघर. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकनंतर आपण पाहूयात बुलढाण्यात एका व्यापाऱ्याकडे सापडल्या 2 लाख रुपयांच्या नकली नोटा. व्यापाऱ्याला पोलिसांनी केली अटक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता बातमी औरंगाबादची. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या अल इरा एज्युकेशन संस्थेच्या अल इरफान निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. शेख अफरोज शेख अमीन असं या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. मंगळवारी ही घटना घडल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या चौकशी दरम्यान CCTVमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. ठाणे जिल्ह्यातील राबोडी इथल्या शिवाजीनगरात राहणारा 16 वर्षांचा शेख अफरोज शेख अमीन हा खुलताबादच्या अल इरफान निवासी शाळेमध्ये 10वीत शिकत होता. 12 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता अफरोजचा शाळेत संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह खुलताबाद येथील रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आलेला होता. अफरोजच्या पालकांसह नातेवाईकांना अफरोजच्या मृत्यूविषयी संशय आल्यानं त्यांनी शाळेतील CCTV कॅमेरे तपासले. त्यात अफरोज सोबत शिकणारा किनवट इथल्या विद्यार्थ्याची अफरोज सोबत वाद घालत असल्याचं दिसून आलं. त्याच्यानंतर मारहाणही झाली. यावेळी वर्गामध्ये कोणीही शिक्षक नव्हते आणि ही बाब CCTV कॅमेऱ्यामध्ये उघड झालेली आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आहेत आता आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, काय माहिती सांगशील? खरं तर विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे या सगळ्या भांडणामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. काय माहिती सांगशील? पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून तो नोंदवला होता. मात्र ज्यावेळेस अफरोजचे नातेवाईक ठाण्याहून आले आणि त्यांनी CCTV फुटेज तपासायचा आग्रह धरला, त्यावेळेस पोलिसांना धक्कादायक जे आहे चित्रण दिसलं. हा जो किनवटचा विद्यार्थी आहे यांनी अफरोजला सुरुवातीला मारहाण केली, त्यानंतर त्याच्या अवघड ठिकाणी त्याला ठोसे लगावल्यामुळे, लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळं अफरोजचा जागीच मृत्यू झालेला आहे. आणि आता जो किनवटचा आरोपी विद्यार्थी आहे तोही अल्पवयीन असल्यामुळं त्याला आज कोर्टासमोर उभं केलं होतं. मात्र कोर्टाने लगेच त्याची सुधारगृहामध्ये रवानगी केलेली आहे. एकंदरीतच हा प्रकार जो आहे आपल्याला धक्कादायकच वाटतो, कारण हा प्रकार काही पहिल्यांदा झालेला आहे. अनेक प्रकार यापूर्वी असे झालेले आहेत की विद्यार्थ्यांच्या मारहाणीमध्ये विद्यार्थ्यांना जीव गमावा लागलेला. नक्कीच सिद्धार्थ, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीविषयी. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात 2 लाख रुपयांच्या नकली नोटा एका व्यापाऱ्याकडे सापडलेल्या आहेत. हा व्यापारी औरंगाबादचा असून मनोहर कापसे या नावानं त्यानं हॉटेलच्या रजिस्टरमध्ये स्वतःचं नाव नोंदवलेलं होतं. या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्या जवळच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. मलकापूर शहरातील बस स्थानकाजवळच्या हॉटेल सिटी पॅलेसमध्ये हा व्यावसायिक थांबलेला होता. त्याच्याजवळ नकली नोटा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसारच बुलढाणा ACBनं धाड टाकून नकली नोटा जप्त करून या प्रकरणी एकाला अटक केलेली आहे. हा व्यावसायिक औरंगाबादचा असून याचं नाव मनोहर कापसे असल्याची माहिती हॉटेल सिटी पॅलेसच्या रजिस्टरमधून पुढे येते. मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आला. बातमी आहे चंद्रपूरची. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यानंतर अवैध दारू विक्री आणि तस्करी करण्यासाठी आता दारू विक्रेते वेगवेगळे उपाय शोधून काढतात. सायकलवर भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्याच्या टोपलीमध्ये चोरटी दारू पोलिसांनी जप्त केलेली आहे. या जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून दारूबंदी असली तरी देखील बाहेरून तस्करी येणाऱ्या दारूचं प्रमाणही वाढलंय. पोलिसांचा पहारा असल्यानं दारू विक्रेते कधी रेल्वेतून तर कधी ट्रकमधून तर कधी बैलबंडीतून शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये दारू आणतात.
शहरात मोटरसायकलवर भाजीपाला विकणाऱ्या हंसराज मोगरेनं दारू विक्रीतून होणारी कमाई बघून भाजीपाल्यासोबत दारू विक्रीचाही व्यवसाय सुरू केलाय। भाजीपाल्यासोबत दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर चंद्रपूर पोलिसांनी धाड टाकून 90 मिलीलिटरच्या 7 पेट्या आणि 1 लाख रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नागरिकांचं श्रद्धास्थान असलेलं सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधींसह परंपरेनुसार सुरुवात झाली आहे। ही यात्रा 5 दिवस चालेल। या यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेला अक्षता सोहळा आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडला। या यात्रेला तब्बल 900 वर्षांची परंपरा आहे। या सोहळ्यामध्ये योगदंडाची विधिवत पूजा करून लग्न सोहळ्यानं या यात्रेला सुरुवात झाली आहे। कसबा परिसरामध्ये असणाऱ्या हिरे हिब्बू वाड्यातून या लग्न सोहळ्यासाठी विधिवत पूजा करून नंदीध्वजाची मिरवणूक काढण्यात येते। हेच नंदीध्वज समाजाच्या सर्व जातीचे प्रतिनिधित्व करतात। या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे तसंच पालकमंत्री विजयकुमार देशमुख इथे उपस्थित होते। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र थोड्याच वेळात आरती कुलकर्णी सोबत पहा सिटी प्राईम।